धनु राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026। धनु राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात नियती तुम्हाला एका अशा वळणावर आणू शकते जिथे घेतलेला एक निर्णय तुमच्या पुढील प्रवासाची दिशा बदलू शकतो। धनु राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता, अचानक मिळणारे संकेत आणि जुन्या मर्यादा तोडून पुढे जाण्याचा काळ ठरू शकतो। मागील काही काळापासून तुम्हाला एखाद्या गोष्टीत अडकल्यासारखे वाटत असेल, प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसेल किंवा माझ्यासाठी आता पुढे काय असा प्रश्न निर्माण होत असेल, तर या आठवड्यात परिस्थितीमध्ये हळूहळू हालचाल सुरू होऊ शकते। धनु राशीचा स्वभावच मुळात पुढे पाहणारा आहे। तुम्हाला एका जागी थांबून राहणे आवडत नाही। नवीन अनुभव, नवीन ठिकाणे, नवीन कल्पना आणि स्वतःसाठी मोठे ध्येय ठेवण्याची तुमची प्रवृत्ती असते। पण कधीकधी परिस्थिती तुमच्या वेगाला अडवते। अशा वेळी मन अस्वस्थ होते। आता मात्र ज्या गोष्टीला तुम्ही बंद दरवाजे समजत होतात त्याच ठिकाणी एक नवीन मार्ग दिसू शकतो। अचानक मिळणारा संकेत, या आठवड्यात एखादी साधी वाटणारी घटना तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। अचानक आलेला फोन, एखाद्याचा संदेश, अनपेक्षित भेट, प्रवासाची संधी किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती यापैकी एखादी गोष्ट तुमच्या मनात नवीन विचार निर्माण करू शकते। विशेष म्हणजे हा बदल तुम्ही आधीपासून आखलेला नसेल। कधीकधी नियती आपल्याला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवण्यासाठी आपली ठरवलेली वाट बदलते। म्हणून या आठवड्यात अचानक आलेल्या चांगल्या संधींकडे दुर्लक्ष करू नका। एका नव्या प्रवासाची सुरुवात। धनु राशीसाठी प्रवासाचा संबंध केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याशी नाही, तो जीवनातील विस्ताराशीही आहे। या आठवड्यात काही व्यक्तींना प्रत्यक्ष प्रवासाचा योग येऊ शकतो। काहींना नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा नवीन शिकण्याच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकतो। एखादी गोष्ट पहिल्यांदा कठीण वाटेल, पण त्यातून तुमच्या आयुष्यात नवीन अनुभव येऊ शकतो। तुमच्या परिचय चौकटीबाहेर पडण्याची वेळ आता जवळ येत आहे। दैवी कृपा आणि अंतर्मनाचा आवाज, या काळात एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात अचानक स्पष्टता निर्माण होऊ शकते। आतापर्यंत तुम्ही अनेक पर्यायांमध्ये अडकले असाल, पण एखाद्या क्षणी मन म्हणेल, नाही, मला हाच मार्ग निवडायचा आहे। त्यावेळी घाई न करता परिस्थिती तपासा। श्रद्धा आणि विवेक दोन्हींचा आधार घ्या। दैवी संकेत म्हणजे प्रत्येक योगायोगाला चमत्कार समजणे नव्हे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, चुकीच्या मार्गापासून वाचणे आणि योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे ही सुद्धा कृपाच आहे। 25 ते 27 ऑगस्ट निर्णयाची वेळ। या काळात तुमच्यासमोर एखादा महत्त्वाचा पर्याय येऊ शकतो। कदाचित तुम्ही एखादे काम सुरू करण्याचा विचार करत असाल। काहींना नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्यावा लागू शकतो। काहींना वैयक्तिक आयुष्यातील एखाद्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी लागेल। तुम्ही नेहमी मोठे चित्र पाहण्याचा प्रयत्न करता, पण यावेळी छोट्या तपशिलांकडेही लक्ष द्या। उत्साह तुमची ताकद आहे, पण योग्य नियोजन तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल। नात्यांमध्ये एक नवीन समज। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये या आठवड्यात एखादी महत्त्वाची जाणीव होऊ शकते। तुम्हाला जाणवेल की नात्यात फक्त प्रेम पुरेसे नसते, विश्वास, आदर, संवाद आणि एकमेकांना स्वातंत्र्य देण्याची तयारीही आवश्यक असते। एखाद्या व्यक्तीसोबत गैरसमज असेल तर संवादातून तो दूर होऊ शकतो। ज्यांना नवीन नात्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी एखादी नवीन ओळख महत्त्वाची ठरू शकते। मात्र कोणत्याही नात्याला लगेच अंतिम स्वरूप देण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या। आर्थिक बाबतीत विस्ताराची संधी असेल। आर्थिक क्षेत्रात नवीन विचार मनात येऊ शकतात। उत्पन्नाचा दुसरा मार्ग, अतिरिक्त काम, कौशल्याच्या आधारे कमाई किंवा एखाद्या जुन्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याची इच्छा निर्माण होऊ शकते। परंतु मोठा आर्थिक निर्णय घेताना फक्त आशावादावर अवलंबून राहू नका। कागदपत्रे, अटी, खर्च आणि जोखीम नीट तपासूनच पुढे जा। 28 ऑगस्ट नंतर आत्मविश्वास वाढेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेबद्दल अधिक विश्वास वाटू शकतो। मागील काही काळात एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःवर शंका घेत असाल, तर एखादी घटना तुम्हाला पुन्हा तुमची ताकद दाखवून देईल। तुम्हाला जाणवेल, मी थांबले होते, पण माझी क्षमता कधीच थांबली नव्हती। हा आत्मविश्वासच पुढील काळात तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी मदत करेल। 29 आणि 30 ऑगस्ट जुन्या प्रश्नाचे उत्तर। आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे। कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खरा हेतू समजेल, कदाचित एखाद्या कामाबद्दल स्पष्टता मिळेल, किंवा कदाचित तुम्हाला स्वतःला समजेल की आता कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे। हे उत्तर बाहेरून मिळेलच असे नाही, कधीकधी सर्वात मोठे उत्तर आपल्या स्वतःच्या मनातून येते। धनु राशीसाठी या आठवड्याचा विशेष संदेश। धनु राशीच्या व्यक्तींनो,
या आठवड्यात तुमच्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या चौकटीत तुम्ही स्वतःला अडकून ठेवले आहे ती चौकट मोडण्याचे धैर्य ठेवा. माझ्याकडून होणार नाही, माझ्यासाठी उशीर झाला आहे, माझे नशीबच असे आहे, असे विचार तुमच्या पुढील मार्गाला अडवू देऊ नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक उत्तर आजच मिळणे आवश्यक नाही, पण पहिले पाऊल आज नक्की टाकता येते. म्हणून या आठवड्यात एखादी नवीन संधी आली तर तिच्याकडे भीतीने पाहू नका. विचार करा, तपासा आणि योग्य वाटल्यास धैर्याने पुढे जा. कारण कदाचित 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणारी एखादी छोटी घटना पुढे मोठ्या परिवर्तनाचे कारण बनेल. धनु राशीचा प्रवास अजून संपलेला नाही. उलट तुमच्या समोरचा पुढचा रस्ता आधीपेक्षा अधिक विस्तृत होण्याची शक्यता आहे. आणि कदाचित या आठवड्यात शेवटी तुम्ही स्वतःलाच म्हणाल, ज्या गोष्टीला मी अडथळा समजत होते तीच मला माझ्या खऱ्या मार्गाकडे घेऊन जाणारी दिशा होती. धनु राशीसाठी शेवटचा संदेश. धनु राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 या आठवड्याचा शेवटचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात कदाचित तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर नेण्यासाठी घडत असेल. काही वेळा आयुष्यात आपण एका विशिष्ट गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, मनापासून इच्छा असते, योजना केलेल्या असतात आणि आपल्याला वाटते की ही गोष्ट मिळाली की सगळे ठीक होईल. पण अचानक परिस्थिती बदलते, एखादे काम थांबते, एखादी संधी निघून जाते, एखाद्या व्यक्तीचा निर्णय बदलतो किंवा आपण आखलेली योजना पूर्ण होत नाही. अशा वेळी मनात पहिला विचार येतो, माझ्यासोबतच असे का होते? पण धनुराशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात हा प्रश्न बदलून पहा. कदाचित ते माझ्यासाठी का घडत आहे? हा छोटासा फरक तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. प्रत्येक बंद दरवाजा म्हणजे शेवट नसतो. एखादा मार्ग बंद झाला म्हणून प्रवास संपत नाही. कधी आपण ज्या रस्त्यावर चालत असतो तो आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाणार नसतो. म्हणून परिस्थिती आपल्याला दुसऱ्या मार्गावर वळवते. त्या क्षणी तो बदल त्रासदायक वाटतो, पण काही काळानंतर मागे वळून पाहताना लक्षात येते, जर जेव्हा तो मार्ग बंद झाला नसता तर मी आज इथे पोचलेच नसते. म्हणून या आठवड्यात एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तर लगेच निराश होऊ नका. कदाचित नियती तुमच्यासाठी दुसरे दार उघडण्याची तयारी करत असेल. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. धनुराशीच्या व्यक्तींनो, तुमच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे, पण काही वेळा सलग अपयश किंवा विलंबामुळे आत्मविश्वास कमी होतो. माझ्यामुळे होत नाही, माझे नशीबच साथ देत नाही, इतर लोक पुढे गेले, मी इथेच आहे, असे विचार मनात येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, तुमचा वेग कमी झाला म्हणजे तुमचा प्रवास संपला असा नाही. काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा, पण प्रत्येकाच्या जीवनाची वेळ वेगळी असते. तुमच्या तुलना इतरांशी करू नका. तुमची खरी स्पर्धा कालच्या तुमच्याशी आहे. कालपेक्षा आज एक पाऊल पुढे असाल तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. दैवी शक्तीवर विश्वास ठेवा, पण प्रयत्न सोडू नका. या आठवड्यात तुमच्यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे. देवावर विश्वास ठेवा, पण फक्त चमत्काराची वाट पाहत बसू नका. प्रार्थना करा आणि त्यानंतर कृती करा. संधी मागा आणि संधी आली तर तिचा उपयोग करा. मार्गदर्शन मागा आणि योग्य मार्ग दिसला तर त्यावर चालण्याचे धैर्य ठेवा. दैवी शक्ती अनेकदा मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर चालायचे काम आपल्यालाच करावे लागते. तुमचा बाण मागे ओढला जात आहे म्हणून घाबरू नका. कदाचित नियती तुम्हाला अधिक दूर, अधिक उंच आणि अधिक योग्य दिशेने झेप घेण्यासाठी तयार करत आहे. देव तुमच्या सर्व अडचणी दूर करो, तुमच्या प्रयत्नांना यश देव, योग्य लोकांची साथ मिळू दे आणि तुमच्या जीवनात अशी नवीन सुरुवात घडू दे की काही महिन्यानंतर मागे वळून पाहताना तुम्ही स्वतः म्हणाल, त्यावेळी जे घडले ते माझ्या विरोधात नव्हते, ते माझ्या भविष्यासाठीच घडत होते.